आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शेअर बाजार उघडताच आज 1000 अंकांनी घसरला। भारतीय शेअर बाजारात 1000पेक्षा जास्त अंकांची घसरण, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही निच्चांकी घसरण। देश शेजारील घरामध्ये चोरी केल्याच्या संशयातनं 2 पोटच्या मुलींना बापानं उलटं टांगलं। एकीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू, तर दुसरी गंभीर। वडिलांविरोधात गुन्हा दाखल। सांगलीच्या बनपुरीतली ही संतापजनक घटना। महामार्गांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ धर्तीवर आता स्वतंत्र दलाची स्थापना करा। संसदीय समितीची शिफारस। आरपीएफच्या धर्तीवर नॅशनल हायवे सेफ्टी पेट्रोल हे स्थापन करण्याची शिफारस, तर अपघातानंतरच्या गोल्डन अवरमध्ये त्वरित मदत मिळावी आणि रिअल टाइम प्रतिसाद सुधारावा हा या दलाचा मुख्य उद्देश। पालिका रुग्णालय 24 तास सुरू ठेवण्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष यांचे निर्देश, तर अनेक रुग्णालयांमध्ये सेवा मर्यादित वेळेसाठीच उपलब्ध असल्याची नोंद, तर प्रमुख उपनगरीय रुग्णालयांमध्ये सेवा उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचेही आदेश। पुढील आठवड्यामध्ये कोकणात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज, तर 17 एप्रिलनंतर राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता। रात्रीचा उकाडा वाढल्यानं आता हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। राज्य सरकारची मोठी कारवाई। महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। महसूल अधिनियमन कायद्यातील 155 कलमांचा गैरवापर करून या ठिकाणी फेरफार केल्याच्या प्रकरणात कारवाई, तर पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश। मुलांना सोशल मीडियापासून रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन, तर मुलांच्या शारीरिक मानसिक दुष्परिणामांबाबत या ठिकाणी चिंता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र आता त्यासाठी टास्क फोर्स काम करणार। अयोध्येमध्ये रामनवमीचा उत्साह। रामललाचा सूर्यतिलक सोहळा बघायला भाविकांची मोठी गर्दी। देवाचा पितांबर वस्त्र परिधान, तर अयोध्येतील 10,000 मंदिरांमध्ये हा उत्सव। अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशांच्या वर, तर वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण। प्रशासनाकडून काळजी घेण्याचेही निर्देश।